शीतल तेजवानीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळं लावण्यात आलंय। शीतलच्या अटकेनंतर पार्थ पवारांचा रोल समोर येण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत आलेल्या जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यातील शीतल तेजवानीचा आता या ठिकाणी पोलिसांकडून शोध सुरू आहे। बावधन पोलिसांकडून हा आता शोध घेतला जातोय। शीतलने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यावर आता पत्रासाठी जो पत्ता वापरलेला आहे त्या पत्त्यात पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळं लागलंय। त्यामुळे आता बावधन पोलिसांसमोर शीतलचा शोध घेण्याचं आव्हान आहे। शीतलच्या अटकेनंतर पार्थ पवारांचा या प्रकरणातील रोल आता समोर येऊ शकतो। या ऑफिस समोरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे जमीन व्यवहार प्रकरणामध्ये अडचणीत आलेले आहेत आणि त्या संबंधित 3 जणांवरती काल गुन्हा दाखल झालेले आहेत। त्याच पैकी एक असलेले शीतल तेजवानी यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि याचं कारण म्हणजे त्यांनी जो व्यवहार केला होता कोरेगाव पार्क मधले जमिनीशी जो व्यवहार केला होता पॉवर ऑफ पॅटर्नी तिथल्या जागा मालकांशी केला होता त्या संबंधित इथलाच पत्ता वापरला गेला होता। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर असलेल्या बिल्डिंग मध्ये तेजवानी हे पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी चालवत होते आणि व्यवहारादरम्यान त्यांनी ह्याच ठिकाणचा जो आहे तो पत्ता वापरला होता। परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतो त्या कंपनीला टाळं आहे, ते आता दुसऱ्या व्यक्तीला चालवण्याला दिलेलं आहे। परंतु तेजवानीचा शोध पोलीस घेत आहे कारण की त्यांनी पॉवर ऑफ पॅटर्नी जे बनवलं होतं ते ह्या पत्त्यावरती बनवलं होतं आणि त्यानंतर त्यांनी पार्थ पवार यांच्या संबंधित असलेल्या कंपनीशी देखील ते पॉवर ऑफ पॅटर्नी वापरत एक व्यवहार केला होता आणि त्यामुळे आता हे सर्वजण अडचणीत आलेले आहेत। त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर पोलीस आता तेजवानी यांचा शोध घेत आहेत आणि इतर जे 2 जण आहेत त्यांचा देखील शोध घेत आहे। असं एकूण 3 जणांवरती गुन्हा दाखल झालेले आहेत। ह्या तिघांना अटक केल्यानंतर पार्थ पवार यांचा नक्की काय संबंध आहे या जमीन व्यवहाराशी ते आता समोर येईल। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।